नमस्कार. जय शिवराय मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर मागच्या वर्षी आपण आपल्या गावातर्फे जवळजवळ 1000 झाडं लावली होती डोंगर उतारावरती. आपलं खानापूर गाव आहे. तर ती जी झाडं लावली होती ती काही कारणास्तव म्हणजे आपल्या गावातली जी गुराखी आहेत आणि वनवा वगैरे लावतात हे करतात, त्याच्यामुळं ती सगळी झाडं मग त्यापैकी आहेत एक 100-1 झाडं आहेत. बाकीची सर्व झाडं ती मरून गेले, जळून गेली वणव्यामध्ये. आता ह्या वर्षीसुद्धा झाडं लावायचा संकल्प आहे. दरवर्षी आम्ही झाडं लावतो. कोणी किती काय केलं तरी आपण करणं हे गरजेचं असतं आणि निसर्गात आपल्याला यातमध्ये राहायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी थोडंफार काहीतरी आपल्याकडून देणं खूप महत्त्वाचं असतं. तर यावर्षी पण आपण पाहू शकता आपण यावर्षीसुद्धा झाडं लावलेली आहेत आपण. पण ह्यावेळेस लिमिटेडच लावलेली आहेत. हे पहा, झाडं आता उगून पण आलेली आहेत बघा. हे बघा, तरी 50 झाडं आहेत. ती आपण 2 वर्ष पोसणार आहे आणि पूर्ण मोठी झाल्यानंतर आपल्या इकडचा जो विचित्रगड आहे, रोहिडेश्वर आहे, त्या गडावरती लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्णपणे वाढ झाल्यानंतरच लावणार आहे. आणि ही झाडं लावण्याकरता आपल्या गावातील जी आमची रोजची क्रिकेट टीम आहे, हे आपण पाहू शकता. ही आमची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, सरनोबत सिद्धोजी थोपटे विद्यालय. त्या सरांचा पूर्ण एकदम सपोर्ट आहे हे काम करण्याकरता. मुख्याध्यापकांना विचारलं की झाडं इथं ठेवू शकतो का, तर ते बोलले की आमचा पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आहे, तुम्हाला जे काय करायचे ते करा, कारण तुम्ही चांगलं काम करता आणि चांगलं काम करण्याकरता आमच्याकडून तुम्हाला फुल सपोर्ट आहे. तर ही झाडं पूर्ण 2 वर्ष मोठी करून आम्ही किल्ल्यावरती लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की आता पावसाची काय अवस्था आहे आपण बघू शकता. पाऊस आता येतोय हळूहळू. हे बघा, तुम्हाला सांगतो ढगवरती जमायला सुरुवात झाली. पण 1 महिना लांबला पाऊस का, कारण माणसाचीच माणसाला विकास पाहिजे आणि विकासाच्या मागं तो लागता निसर्गाला पूर्णपणे विसरत चालला तो. तर निसर्गाला विसरू नका. झाडं लावा, झाडं जागवा, कारण आता निसर्ग राहिला तरच उद्याची पहाट आपण बघू शकतो. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्पमित्र सॅम. धन्यवाद. आभारी. नमस्कार. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर हे आमचे सर्व मित्रमंडळ जे की आमच्याबरोबर क्रिकेट खेळा असतं आणि ही सर्व झाडे लावण्यामागे यांचा खूप मोठा हात आहे आणि खूप मोठी मदत आहे. तर या सर्वांनी मदत केलेली आहे. देवा महाराजा सर्वांना सुखाचं ठेव आणि सर्वांना बुद्धी दे की पुढच्या वर्षीपासून प्रत्येकजण स्वतःच्या परीने जो काही प्रयत्न असेल निसर्गाला वाचवण्याचा, झाडं लावण्याचा, तो नक्की केला जाईल 100%. धन्यवाद. आभारी आहे. जय शिवराय मित्रांनो. बोला जय शिवराय. 100 लावलेली, हा वर्षी 1000+. 100%. पलटणकर तुम्ही काय म्हणताय? काय नाही, तुम्ही 100%. जय शिवराय. जय शिवराय.